तुम्ही पण शिलाई कामाला सुरुवात करत असाल, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिलाई मशीन नेमकं घ्यावं कोणतं. मार्केटमध्ये शिलाई मशीनच्या एवढ्या साऱ्या व्हरायटी आहेत की आपण सर्वजण गोंधळून जातो की नेमकी मशीन घ्यावी कोणती. काही जण महागातल्या मशीन घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात, कारण त्यांना नंतर कळतं की ही मशीन आपल्यासाठी योग्य नाही. म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बिगनरसाठी बेस्ट मशीन कोणती, कोणती मशीन घ्यावी आणि कमी बजेटमध्ये परफेक्ट मशीन कशी निवडावी. जर तुम्हीही शिलाई कामाची सुरुवात करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही घरातून टेलरिंग व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्यासाठी कोणतं मशीन बेस्ट आहे. तुम्ही नवीन टेलरिंग शिकत असाल तर तुमच्यासाठी कोणतं मशीन चांगलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं, तुम्ही मशीनचा वापर किती करणार आहात. जर तुम्ही फक्त स्वतःचे कपडे शिवण्यासाठी घरगुती वापरासाठी मशीन घेत असाल किंवा घरातून शिवणकाम करून घरातून टेलरिंगचा व्यवसाय करणार असाल तर अगोदर तुम्हाला हे फिक्स करायचं आहे की तुम्ही फक्त घरापुरतं मर्यादित काम करणार आहात का तुम्ही त्या मशीनमध्ये टेलरिंग व्यवसाय तुमचा वाढवणार आहात. जर तुम्ही फक्त स्वतःचेच कपडे शिवणार असाल, घरगुती ब्लाउज ड्रेस अल्टर करत असाल, फिटिंग करत असाल तर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता साधी सिंगल पाट्याची मशीन. याचं कारण असं आहे ही मशीन थोडीशी छोटी असते, जागा थोडीशी कमी लागते आणि या मशीनवर साधं शिवणकाम तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्ही जेव्हा सुरुवातीला नवीन शिवणकाम करायला सुरुवात करता, शिकायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्यासाठी हेच मशीन बेस्ट आहे. या मशीनने तुम्ही बेसिक पासून प्रोफेशनल व्हायला खूप सारी मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं 5 ते 6 हजारात ही मशीन आरामात मिळून जाते. आणि यामध्ये तुम्हाला मी उषा आणि डर्बी या कंपनी सजेस्ट करीन, कारण याच मशीनी सगळ्यात जास्त मजबूत आणि टिकाऊ आहेत. मी पण हीच मशीन वापरते, याचा रिझल्ट खूप छान आहे. खूप स्मूथ आणि इझिली काम करते आणि ही मशीन वर्षानुवर्ष चालते. आपल्यासारख्या मिडल क्लास महिलांसाठी हेच मशीन सगळ्यात उत्तम आहे असं पर्सनली मला तरी वाटतं. तुम्ही या मशीनला हळूहळू मोटरही लावून घेऊ शकता. तुम्ही जसं जसं काम करत जाल तसं तसं तुमचा स्पीड ही वाढत जातो. तुमचं स्पीड थोडंसं वाढलं की तुम्ही मोटर लावून घेऊ शकता. मी पण सुरुवातीला हीच मशीन घेतली होती, ती पण सेकंड हँड मशीन घेतली होती आणि आज पण मी तीच मशीन वापरते. आजपर्यंत मला तरी ती मशीन बदलण्याचा विचार आलेला नाही. याचं कारण फक्त आणि फक्त एकच आहे, ते म्हणजे मशीन खूप स्मूथ आणि इझिली चालते. आणि समजा जर काही कारणास्तव 4-2 महिने जर मी मशीन वापरली नाही तरी सुद्धा फक्त तेल पाणी करून थोडीशी साफसफाई केल्यानंतर ती पहिल्यासारखी चालते. म्हणूनच मला माझी मशीन खूप आवडते. तर गेले 5-6 वर्ष मी तीच मशीन वापरत आहे. तुम्ही जर घरगुती व्यवसाय करणार असाल, घरून टेलरिंगचा व्यवसाय करणार असाल तर तुम्ही कोणती मशीन घ्यावी. तर तुम्ही त्या मशीनवर कंटिन्यू 5 ते 7 तास बसून काम करणार आहात तर त्यासाठी तुम्ही डबल पाट्याची मोठी मशीन घ्यायला हवी, लोखंडी मशीन घ्यायला हवी, ज्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने ब्लाउज शिवू शकता, पिको फॉल करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं ती मशीन तुम्ही वर्षानुवर्षे लॉंग टाइम वापरू शकता, कारण खूप स्ट्रॉंग आणि मजबूत असते ही मशीन आणि चालायलाही खूप चांगली असते. पण या मशीन सोबत तुम्हाला अजून एक छोटीशी इलेक्ट्रिक मशीन घ्यावी लागेल, ती म्हणजे इंटरलॉकची मशीन. त्यासाठी तुम्हाला थोडेसे वेगळे पैसे गुंतवावे लागतील. याच्या पुढे जाऊन जर तुम्ही एखादं शॉप टाकण्याचा विचार करत असाल, टेलरिंग शॉप टाकण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी इंडस्ट्रियल मशीन खूप फायदेशीर ठरणार आहे. ती मशीन सुरुवातीला चालवायला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, पण हळूहळू प्रॅक्टिसने तुम्ही त्यात वळून जाल. जर तुम्ही टेलर व्यवसाय करणार असाल, स्वतःचं शॉप टाकणार असाल तर तुमच्यासाठी इंडस्ट्रियल मशीन ही खूप बेस्ट आहे. त्याचबरोबर इंटरलॉक मशीन तुमच्याकडे असायला हवं आणि त्याचबरोबर पिकोफॉलचं ही मशीन तुमच्याकडे असायलाच हवं. तुम्ही जर प्रोफेशनल शिवणकाम करत असाल तर तुमच्याकडे या 3 मशीन असायलाच हव्यात. एक म्हणजे साधं सरळ टिपा घालणारं मशीन, दुसरं इंटरलॉक आणि तिसरं पिकोफॉल. या 3 गोष्टी व्यावसायिकाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. पुढचा विषय, मशीन ऑनलाईन घ्यावी किंवा ऑफलाईन घ्यावी. तर तुम्ही ऑनलाईन मशीन घेण्याच्या नादाला अजिबात लागू नका. तुम्ही तुमच्या आसपास जिथं सगळ्या पद्धतीच्या मशीन मिळतात तिथं जा. तिथं तुम्ही एक मशीन हाताळा, म्हणजे टच करून तपासून पहा. त्या मशीनची पूर्ण माहिती घ्या. ती मशीन किती टाके देते, कुठले प्रेशर फूट आहे, मोटर कशी आहे, स्पीड कशा आहे. जर इलेक्ट्रिक मशीन असेल त्या मशीनची तुम्ही खूप जास्त माहिती घ्या, सखोल अभ्यास करा. त्यामध्ये पण तुम्ही उषा आणि डर्बी या 2च मशीन मी तुमच्यासाठी सजेस्ट करेन. जर तुम्ही ऑफलाईन मशीन घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला थोडंफार डिस्काउंट ही मिळू शकतं. तुम्ही इलेक्ट्रिक मशीन घ्यावं, लोखंडी मशीन, हा पूर्णतः प्रश्न तुमचा आहे. तुमचं बजेट किती आहे, तुम्ही त्या मशीनवर किती काम करणार आहात, ती मशीन तुम्ही किती यूज करणार आहात
हे तुम्हालाच माहित असणार आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ठरवा तुम्हाला कोणती मशीन घ्यायची आहे ते. तुम्ही कोणतंही मशीन घ्या, त्या अगोदर त्या मशीनची थोडीशी ट्रायल घ्या. ती मशीन समोरून बघा. त्या मशीनसाठी किती जागा लागणार आहे, तेवढी जागा तुमच्याकडे अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच तुम्हाला कोणती मशीन घ्यायचंय ते तुम्ही ठरवा. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या एखाद्या मैत्रिणीला या व्हिडिओची गरज असेल तर त्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. अशाच वेगवेगळ्या विषयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अजून एका नवीन विषयासह. धन्यवाद.